नाही, धर्माचं ध्रुवीकरण हा काय आजचा विषय नाही. गेले 3 दशक धार्मिक पातळीवर राजकारणी धर्माचं ध्रुवीकरण करताय. आता ते जातीत येऊन अडकलंय आणि आता जातीचं ध्रुवीकरण होत आहे. नाही, पण ते जातीचं ध्रुवीकरण माणसानं माणसापासून लांब जाणं ही प्रक्रिया सुरू झालेली आहे. माझा तुझ्याबद्दलचा वाटणारा जो विश्वास आहे तो कुठेतरी जायला लागला. अगदी सहजपणे आपण मिठी मारायचो रे एकमेकाला. कधीच कुठलं काही त्याच्यामध्ये यायचं नाही. आपण एकमेकांसाठी छान अशा टाळ्या वाजवायचो. कसं आहे, काय आहे, घरच्यांची सगळी नावं आपली तोंडपाठ असायची. बाबा कसे आहेत, आता कुठे आहेत. तो आपुलकी तो ओलावा कुठे जायला लागला, का जायला लागला. चाळीत राहताना आम्हाला ती एक चाळ काही इतक्या घराची चाळ नसायची, ते एक अख्खं कुटुंब असायचं. आज मोठमोठ्या अगदी स्कायस्क्रेपर असल्या तरी सुद्धा ती चाळच आहे की फक्त तेच आहे की एक बाजूला काय चाललंय हे आम्हाला कळत नाही, बाजूच्या घरात कोण राहतो ते आम्हाला कळत नाही. पूर्वी तुझ्याकडे काहीतरी शिजलं वास येणारच रे, तो यायचीच एक वाटी बाजूने. ते सगळं ह्या सगळ्या मंडळींनी, नतद्रष्ट मंडळींनी त्याच्यामध्ये खूप काही मला नावं घेता आली असते तर फार बरं वाटलं असतं. पण पुन्हा मला, कारण मी कधी आयुष्यामध्ये कुठलाही आजपर्यंत मला बॉडीगार्ड मी घेतला नाही. माझे बॉडीगार्ड म्हणजे माझे लोक, माझ्यावर प्रेम करणारी जी मंडळी आहेत, जनमानस हा माझा बॉडीगार्ड आहे. मी माझ्या बाजूला जर बंदूकधारी घेऊन जर फिरायला लागलो तर मला जगताच येणार नाही. मला ते मरण पत्कं मी चालेल मला.